पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते तथा शेकापचे नेते अरविंद पुंडलिक म्हात्रे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे। त्यांच्या या निर्णयामुळे पनवेलच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून आगामी राजकीय घडामोडींविषयी तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे। नुकत्याच झालेल्या कोकण विभाग विधान परिषद निवडणुकीत अरविंद म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र निवडणुकीच्या निर्णायक टप्प्यावर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यानंतर त्यांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच त्यांनी विरोधी पक्षनेते पदाचाही राजीनामा दिला आहे। दरम्यान अरविंद म्हात्रे यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली आहे। पक्षाच्या आदेशांचे पालन केल्यामुळे माझ्याबाबत काही गैरसमज निर्माण झाले असून मला भ्रष्ट, विकाऊ अथवा स्वार्थासाठी भूमिका बदलणारा नेता म्हणून संबोधले जात आहे। हे आरोप माझ्या अनेक वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आणि अत्यंत वेदनादायक आहेत, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे। तसेच माझ्या प्रामाणिकतेवर आणि स्वाभिमानावर संशय घेतला जात असताना विरोधी पक्षनेते पदावर राहणे मला योग्य वाटत नाही। त्यामुळे स्वाभिमानाच्या रक्षणासाठी मी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले। अरविंद म्हात्रे यांनी हा निर्णय कोणत्याही व्यक्तिविरोधात नसून जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी घेतल्याचे सांगितले। तसेच पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनतेचे आभार मानत पुढेही कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता जनसेवा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी नमूद केले। पनवेलच्या राजकारणात सक्रिय आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या अरविंद म्हात्रे यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय चर्चांना नव्याने उधाण आले आहे। विधान परिषद निवडणुकीतील माघार, त्यानंतरचे आरोप प्रत्यारोप आणि आता दिलेला राजीनामा यामुळे पनवेलचे राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून येत्या काही दिवसात या घडामोडींवर आणखी राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।